मॉर्निंग गाईज. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने दीदी आणि मी आज वरती रांगोळी काढणार आहे. चला तर मग रांगोळी काढूया. ह्या वर्षी आम्ही घरीच लावलं आणि ह्या वर्षी याचीच आम्ही पूजा करणार आहे. मग पूजेसाठी आम्ही इथे एक रांगोळी काढणार आहे. दीदी आता रांगोळी काढत आहे. बघा, वड्याची रांगोळी काढली तिने. आज मी वटपौर्णिमेच्या निमित्ताने इथे रांगोळी काढत आहे आणि आज त्याचबरोबर आमच्याकडे हे वडाचं झाड सुद्धा आणलेलं आहे, म्हणजे आम्ही लावलेलं आहे ते. सो मग त्याच्या अवतीभोवतीची रांगोळी झाली. आता मी माझी रांगोळी काढते. बघा तर गाईज, हिची रांगोळी. आता माझी ही रांगोळी रेडी झालेली आहे. बघा, आपण गाईज ही रांगोळी बनवता रेडी ही मी काढलेली रांगोळी आहे. कशी वाटली नक्की सांगा. रेडी झालेलं आहे आणि या सगळ्याजणी वडाची पूजा करायला आलेल्या आहे. त्याच्यासाठी थांबलो आम्ही तुम्हाला. ते पहा ना. हाय गाईज. का ग? आणि त्याने ते असा पेटा मोठा घेतला. कान कुठे आहे स्वामीचे? नाही नाही, मागचं नाही. काही त्याच्यात म्हणते मी पतंग उडवते. साखर किती साखर खाते ग? तिला ना शावीला साखर देऊन तुला साखर दे. बदाम देऊ.
हे माग काय आहे? काहीतरी ताट आहे. असू दे सावरली. ताट देऊन द्यायचं. चांगली प्रॉपर शांभावी पिल्लू. चला नमस्कार. तर बघा गाईस ती साखर खात बसली ते